आणि संविधानाला ताब्याचा प्रत्यय इथे आहे. त्यामुळे माझा हा विषय आयटी कायदा कुठून बनलेला आहे? हा संविधानाने दिलेला कायदा आहे, 2009 ला केंद्र शासनाने बनवलेला आहे. त्या कायद्याला तुम्ही जाताय, ज्या कायद्याला जाता म्हणजे संविधानाला कुठेतरी तुम्ही बगल घालताय. त्यामुळे आमची मागणी आहे, जोपर्यंत राज्यातील तमाम इंग्रजी शाळांच्या, इतर शाळांच्या, आयटीच्या विद्यार्थ्यांना न्याय मिळते तोपर्यंत आम्ही इथून आता हटणार नाही. हे आम्ही इथे फाडून हे निषेध करतोय. हे पत्र माननीय शिक्षण मंत्री घेत नाही, हे मी इथे फाडतोय. हे तुमच्या समोर फाडतोय. हे शिक्षण मंत्री घेत नाही, घ्यायला तयार नाही. हे शिक्षण मंत्र्यांचं निवेदन त्या विधान भवनासमोर हे फाडताय. हे बघा, आयटी फाउंडेशन शासनाचा अधिकार असो, या राज्य शासनाचा अधिकार असो. नागपूरच्या विधान भवनाबाहेर आज पुन्हा एक आंदोलन जे आहे ते या ठिकाणी आक्रमक झाले आहे. विधान भवनाबाहेर काही वेळापूर्वी जे आहे ते काही आंदोलक या ठिकाणी आले होते. त्यांनी विविध मागण्यासाठी आंदोलन केलं होतं. मात्र या ठिकाणी विधान भवनाबाहेर शिष्टमंडळ बोलवण्यात आलं, मात्र त्यांना जे आहे ते त्यांचं निवेदन या ठिकाणी स्वीकारायला कोणी येत नाही अशी त्यांचा आरोप आहे. काय सांगाल तुम्ही निवेदन फाडलंय? मी प्राध्यापक सचिन काळवंडे. आज जयशंकर स्टेडियम जवळ आम्ही आंदोलन केलेलं आहे. राज्यातील 10 लाख विद्यार्थ्यांसाठी आम्ही जेव्हा आंदोलन करतोय, 3,000 कोटीचा फंड या महाराष्ट्र शासनाने थकवलेला आहे. 10,000 कोटीचा भ्रष्टाचार इथे झालेला आहे आणि या 10,000 कोटीचा भ्रष्टाचार उघडकीस नाही होऊ देण्यासाठी आम्हाला इथे 1 तासापासून बोलवलं शिक्षण मंत्र्यांनी आणि आम्हाला भेटीसाठी आम्हाला वेळ दिला नाही. आम्हाला इथेच बसून ठेवलेलं आहे. किती वेळ झाला तुम्ही या ठिकाणी आलेला आणि आता निवेदन का फाडलं? आम्ही जवळपास 2 तासापासून इथे बसलेले आहे, परंतु 11 वाजेपासून यशवंत स्टेडियमला बसलेला आहे आणि आम्हाला 5 वाजता इथे बसवलाय. 5 वाजता जेव्हा आम्ही इथे बसलो तर 5 वाजतापासून आता 2 तास झाल्यावर आम्हाला म्हणते शिक्षण मंत्री गेले. आम्ही त्यांना गेले कुठे गेले तर ते काही उत्तर द्यायला तयार नाही. म्हणजे आम्हाला इथे बोलवलं, भेटीला बोलून शिक्षण मंत्री पडून जातात. असे शिक्षण मंत्री पडवाटे शिक्षण मंत्री आहेत. ते शिक्षणाचा त्यांना अधिकार नाही. त्यांना पदमुक्त करावी अशी माझी महाराष्ट्र शासनाला विनंती आहे. म्हणजे आपण आंदोलन केलं, मात्र आपल्याला अद्याप कोणतंही ठोस आश्वासन किंवा उत्तर काही मिळालेलं नाही. भेट दिलेली नाही, आश्वासनची गोष्ट दूरच राहिली. त्यांनी भेट सुद्धा आम्हाला दिलेली नाही. हे दुर्भाग्य आहे की त्यांनी भेट सुद्धा आम्हाला दिलेली नाही. आता या ठिकाणी तुम्ही निवेदन फाडलेलं, पुढील काय भूमिका होती सांगा? आमची नेगमी राईट टू एज्युकेशन ऍक्ट 2009 साली केंद्र सरकारनं भारतीय संविधानाच्या अखत्यारीतून तो कायदा केला. 2012-13 पासून या महाराष्ट्र राज्यात 6 लाख विद्यार्थी इथे मोफत शिकतात. या 6 लाख विद्यार्थ्याचा वाटा जो आहे, केंद्रातर्फे 60% वाटा, राज्यातर्फे 40% वाटाचा निधी हा शाळांना प्रतिपूर्ती देण्याचा बंधनकारक आहे. पण केंद्राचा वाटा इथे 5,000 कोटी आलेला आहे. मी माहिती घेतली, पण तो वाटा जो माहिती राज्य सरकारमध्ये आम्हाला निधीच मिळालेला नाही. म्हणजे 5,000 कोटीचा भ्रष्टाचार इथे एकटा झालेला आहे. दुसरी गोष्ट, हे 5,000 कोटी यांनी कुठेतरी वेगळे खर्च केलेले आहे आणि आता राज्यात 3,000 कोटीची मागणी आहे. हे 3,000 कोटी आम्ही ह्या हिवाळी अधिवेशनात मंजूर करावं, ह्या मागणीसाठी आम्ही इथे आंदोलनाला यशवंत स्टेडियमला बसलो. आमचे हजारो लोक इथे बसले, पण आम्हाला 2 तासापासून इथे बसवलं. त्यांनी भेटीसाठी तुम्हाला वेळ दिली आहे दादाजी भुसे शिक्षण मंत्री यांनी असं सांगितलं. पोलीस प्रशासनाने आम्हाला इथे आणलं आणि 2 तास आम्हाला पायऱ्यावर बसून त्याला पाण्याचंही विचारलंय आणि आता आम्हाला म्हणतात की ते निघून गेले. म्हणजे एवढा मोठा अन्याय आमच्यावर शिक्षण आयटी फाउंडेशन ही आमची संघटना आहे. मी प्राध्यापक सचिन काळवंडे, राष्ट्रीय अध्यक्ष या संघटनेचा. नक्कीच आपण पाहू शकतो की दादा भुसे मंत्री यांच्याकडे जे आहे ते त्यांचं निवेदन त्यांना जे आहे ते सुपूर्द करायचं होतं. यशवंत स्टेडियम येथे त्यांनी आंदोलन देखील केलं. त्यानंतर त्यांचं शिष्टमंडळ या ठिकाणी विधान भवनामध्ये शिक्षण मंत्री यांची भेट घेण्यासाठी बोलवण्यात आलं. मात्र जवळपास 3 ते 4 तास लोटून गेले तरी अद्याप शिष्टमंडळ जे आहे ते बाहेरच तात्काळ उपाय आणि संबंधित मंत्र्यांनी त्यांना वेळ देणे आणि आता सायंकाळ झाल्यानंतर त्यांना सांगण्यात येत आहे की शिक्षण मंत्री जे आहे ते बाहेर चालले गेले. त्यामुळे कुठेतरी आंदोलक आक्रमक झाले आणि जे निवेदन त्यांना शिक्षण मंत्र्यांना द्यायचं होतं तो निवेदन त्यांनी आता आंदोलकांनी या ठिकाणी फाडून आपला रोष जे आहे ते या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. लोकशाही मराठी करता ज्ञानेश्वर पवार, नागपूर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.